सो गाइस, तुम्ही बघू शकता हा आपला कपडा आहे आणि याच्यापासून आपल्याला सुंदर अशी कुर्ती जी आहे ते तयार करायची आहे। तर आपण आता याची कुर्ती तयार करून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला ते कुर्ती मी कशा प्रकारे स्टिच केलेली आहे ते दाखवत आहे। तर तुम्ही बघू शकता आपण हे जे कुर्ती आहे हे प्लाझोवर सुद्धा घालू शकतो किंवा ट्राउझरवर सुद्धा तुम्ही घालू शकता। आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। आता तुम्ही याच्यावर प्लाझोमध्ये बघितला, आता ट्राउझरवर सुद्धा बघून घ्या की किती सुंदर ही कुर्ती जी आहे ते दिसते आपली। तर फिटिंग सुद्धा तुम्ही बघू शकता आणि समोर जो नेक आहे समोरचा, त्या नेकला मी ते जे आहे खालच्या साईडची बॉर्डर तशी मी कपडा एक्स्ट्रा असल्यामुळे समोरून लावून घेतलेला आहे। हा ट्राउझरवर सुद्धा खूप छान दिसत आहे। तर आता चला मग सर्वात अगोदर आता मेजरमेंट घेऊ त्याच्यासाठी। तर सर्वात अगोदर आपल्याला जो टेप आहे तो टेप आपल्याला शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि लंबाई तुम्हाला जेवढी हवी असेल तुम्ही तेवढी घेऊ शकता। तर मी याची लंबाई जी आहे ते 41 घेतलेली आहे, म्हणजे 41 इंच मी याची पूर्ण उंची हे घेऊन घेतलेली आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा लांब सुद्धा घेऊ शकता, पण मी हे तुम्हाला सांगत आहे की मी कशा प्रकारे सिंपल मेजरमेंट जे आहे ते मी घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला छातीचा जो घेर असतो तो घेर घेऊन घ्यायचा आहे की किती आहे म्हणून। तर तुम्ही बघू शकता हा जो छातीचा घेर आहे हा आपला 36 म्हणजे 36 आलेला आहे। त्याच्यानंतर तिसरा नंबर आपल्याला माप घ्यायचा आहे पोटाचा घेर। तर तुम्ही बघू शकता पोटाचा घेर आहे आपला 34 नंबर। 4 माप घ्यायचा आहे आपल्याला कट, जे आपले कट असतात साईडचे ते तुम्हाला किती हवे आहेत तर मिनिमम तर 18च असतात, कोणाला 19-20 सुद्धा घेऊ शकतात। नंतर कट कोणाला पोटामध्ये असा फिट होतो त्याच्यासाठी आपल्याला कटचा जो घेर असतो तो आपल्याला घेऊन घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हे 37 आलेला आहे त्याचं माप। आता नंतर गळा समोरचा, तर गळा हा मी 7चा घेत असते। तर तुम्ही बघू शकता मी 7वरतीच निशाण केलेलंच आहे म्हणजे। आणि मागचा जो गळा आहे तो बोटनेक आहे, तर मग मागचा गळा घ्यायचा तर काही प्रश्नच नाही, तो फक्त 1-1.5 इंच जास्तीत जास्त 2 इंच एवढाच घ्यावा लागेल। नंतर आपल्याला आस्तीन घ्यायची आहे। तर मी या जे टॉप शिवलं त्याच्यामध्ये आस्तीन घेतलेली आहे मी 4 इंचाची। आणि आता आपल्याला हा जो घेर आहे हा पाहून घ्यायचा आहे दंडाचा किती आहे। तर दंडाचा जो घेर आहे तो आहे 10 इंचाचा। तर सेम अशा प्रकारे जर का तुम्ही माप घेतलं तर तुमची जी कुर्ती मी घातलेली आहे तशीच परफेक्ट येईल।